आंदेकर टोळीतील बंडू आंदेकर ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली आहे। वनराज आंदेकरचं बॅनर काढून टाकण्यात आलंय। मोठा पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात होता। आयुष कोमकरची हत्या केल्याने संपूर्ण आंदेकर कुटुंब सध्या जेलमध्ये। वनराज आंदेकर खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणी बंडू आंदेकर आणि ती सगळ्या टोळीवरती जी आहे ती मकोका लावण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाया सुरू केलेल्या आहेत। काल परवा दिवशी या सगळ्यांचे बँक अकाउंट जे आहेत ते सील करण्यात आलेले होते। आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते अतिक्रमण हटाव कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। वनराज आंदेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त लावलेले जे बॅनर आहेत ते बॅनर महापालिकेकडून काढण्यात येत आहेत। या परिसरात जेवढं अनधिकृत सगळे होल्डर आहेत ते सुद्धा काढण्याचं काम जे आहे ते महापालिकेकडून करण्यात येणार आहे। आंदेकर कुटुंबियाचे राहण्याचं ठिकाण आहे आणि हेच याच ठिकाणी वनराज आंदेकरचा सुद्धा खून झालेला होता, हत्या झाली होती। त्याच चौकामध्ये ज्या ठिकाणी या सगळ्या आंदेकर कुटुंबियाचं वर्चस्व आहे त्या सगळ्या वर्चस्वाला लोकांनी भिवू नये, त्यांची दहशत कमी व्हावी। मकोका अंतर्गत हे सगळे जे सदस्य आहेत ते आता अटकेत आहेत। त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती पुणे पोलिसाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे। महापालिकेने संपूर्ण काळजी घेतलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सोबतीला ठेवलेला आहे आणि या सगळ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जे आहे ते पुणे पोलीस आणि महापालिका हे सगळी संयुक्त कारवाई या नानापेठ परिसरातील आंदेकर चौकामध्ये महापालिकेकडून करण्यात येते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।